हिवाळ्यात कधी अचानक गारठा वाढतो तर कधी थंडी पळून जाते आणि पावसाळी वातावरणही तयार होतं। डिसेंबरची सुरुवात होताना आपण हा बदल अनुभवलाय। हे असं का होतं? यंदा संपूर्ण डिसेंबर महिन्यात आपल्या महाराष्ट्रात नक्की काय होणार आहे? थंडी जास्त असणार की पावसाळी वातावरण थंडीला पळवून लावणार? थंडीच्या लाटा येणार की अवकाळी पावसाच्या सरी बरसणार? चला तर मग आज याचाच अंदाज आणि अभ्यासपूर्ण माहिती जाणून घेऊ। नमस्कार मित्रांनो, बातमीची स्टोरी खरी आणि भारी आपल्या YouTube चॅनलच्या हवामान अपडेट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, डिसेंबर मध्ये थंडी कोणत्या कालावधीत वाढेल आणि महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा धोका नेमका कशामुळे आणि कुठे असणार आहे, या प्रश्नांची उत्तरही आपण आज देणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पहा। हवामान अपडेट सह वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक नक्की करा। मित्रांनो, हवामान लहरी असतं, ते त्याच्या मर्जीनच वागतं। जगभरातले हवामान शास्त्रज्ञ त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतात, पण काही वेळेला ते त्यांच्याही आवाक्याबाहेर जातं। हा मोठा गमतीशीर प्रकार असतो। हवामान अपडेट मध्ये वेळोवेळी आपण तो पाहणारच आहोत, पण आपण आता थेट डिसेंबरच्या अंदाजाकडे जाऊ। मित्रांनो, नोव्हेंबरच्या शेवटी राज्यात सर्वत्र थंडी अवतरली होती। मध्य महाराष्ट्रात अनेक भागात रात्रीचं तापमान 10 अंशांच्या खाली घसरलं होतं। गरम कपडे आणि शेकोट्यांचे दिवस सुरू झाले असं वाटत असतानाच डिसेंबरच्या सुरुवातीला थंडी गायब झाली। काही भागात पाऊसही झाला। असं का झालं हे सुरुवातीला थोडक्यात पाहू आणि पुढे जाऊ। आपले व्हिडिओ नेहमी पाहणाऱ्यांना हे माहीतच असेल, आपल्याकडे हवामान कोरडं झालं म्हणजे आकाशात बाष्प नसेल तर गारवा वाढत जातो। त्यात उत्तरेकडील राज्यातून येणाऱ्या थंड वाऱ्यांची भर पडली की महाराष्ट्र गारठतो। तसंच वातावरण नोव्हेंबरच्या शेवटी झालं होतं, पण ते बदललं। सध्या भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये ईशान्य मान्सून सुरू आहे। या काळात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीवादळ तयार होत असतात। यंदा ऑक्टोबरच्या शेवटी दाना नावाचं आणि 25 ते 30 नोव्हेंबरच्या कालावधीत फेंगल नावाचं चक्रीवादळ तयार झालं होतं। त्यानं दक्षिणेला आणि विशेषतः तमिळनाडूला तडाखा दिला। या सगळ्या स्थितीचा परिणाम महाराष्ट्रावरही होत असतो। म्हणजे महाराष्ट्राच्या वातावरणात तिकडून बाष्प येतं आणि पावसाळी स्थिती तयार होऊन थंडी गायब होते। फेंगल चक्रीवादळाच्या अवशेषातून अरबी समुद्रातही कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं। तिथून बाष्प महाराष्ट्रात आलं आणि त्यामुळे थंडी पळून गेली। समुद्रातून येणारं बाष्प हे थंडीच्या हंगामात महाराष्ट्रात पाऊस येण्याचं पहिलं कारण, पण आणखी एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स, अर्थात पश्चिमेकडून भारताच्या उत्तर पश्चिम भागात येणारे वारे। या वाऱ्यांची माहिती अत्यंत रंजक आहे, ती आपण सविस्तरपणे पुढच्या एखाद्या भागात पाहूच। पण हे वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयात बर्फवृष्टी घडवतात आणि महाराष्ट्रापर्यंत पाऊसही आणू शकतात। अशा या स्थितीत यंदा डिसेंबर मध्ये अवकाळी पाऊस सरासरीपेक्षा जास्त असेल असा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे। पावसाचं प्रमाण कुठं जास्त असेल हे पाहण्यापूर्वी डिसेंबर मध्ये थंडी कशी असेल हे आपण पहिल्यांदा जाणून घेऊ। मित्रांनो, डिसेंबरच्या पहिल्या 7-8 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात थंडी गायब राहणार आहे। त्यानंतर महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागातून थंडी वाढण्यास सुरुवात होईल, पण निम्मा डिसेंबर जाईपर्यंत आणि त्यानंतरही काही काळ थंडी कमी जास्त होण्याचा अंदाज आहे। भारतीय हवामानशास्त्र विभागाचा संपूर्ण डिसेंबरचा थंडीचा हा देशाचा नकाशा पाहिला तर ते लक्षात येईल। लालसर आणि पिवळा असे 2 रंग नकाशात आहेत। लालसर भागात रात्रीचं तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राकडे पाहिल्यास मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी लालसर रंग दिसतोय। तिथं किमान तापमान सरासरी पुढे राहण्याची शक्यता आहे। संपूर्ण महिनाभर थंडी कमी जास्त होत राहणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर अनुपम कश्यपी यांनीही आपल्या चॅनलशी बोलताना दिला आहे। पण डिसेंबरच्या शेवटच्या टप्प्यात थंडी नक्कीच वाढत जाणार आहे। आता अवकाळी पावसाच्या शक्यतेकडे वळू। मित्रांनो, पावसाळी स्थिती तयार झाली की थंडी आपोआपच गायब होते।
हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार डिसेंबरमध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस असेल. डिसेंबरच्या पावसाचा अंदाजाचा हा नकाशा पाहिला तर ते लक्षात येईल. पिवळ्या भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस, हिरव्या भागात सरासरी इतका पाऊस, तर निळ्या आणि गडद निळ्या भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राकडे पाहिल्यास पूर्व विदर्भ सोडला तर इतर महाराष्ट्रात निळा रंग आहे, म्हणजे या भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस असेल. पण घाबरून नक्कीच जाऊ नका, कारण डिसेंबरच्या पावसाची सरासरी मुळातच अत्यंत कमी असते. त्यापेक्षा थोडासा जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे. पण तो कुठे हे जाणून घेऊ. डिसेंबरमध्ये सगळ्याच भागात पावसाची शक्यता कमी अधिक प्रमाणात आहेच, पण दीर्घकालीन अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि आजूबाजूचा काही भाग, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचा काही भाग, विदर्भात बुलढाणा आणि जवळचा काही भागात डिसेंबरच्या पावसाची सरासरी जास्त राहण्याची शक्यता अधिक आहे. पूर्व विदर्भात नागपूर, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये डिसेंबरचा पाऊस सरासरी इतकाच असेल. मित्रांनो, आपण सुरुवातीला सांगितलंय हवामान लहरी आहे, ते चकवाही देऊ शकतं. त्यामुळं वातावरणातले हे बदल आपण हवामान अपडेटमध्ये वेळोवेळी सांगणारच आहोत. तोवर कमी जास्त होणाऱ्या थंडीची अनुभूती घ्या आणि पावसाळी वातावरणालाही तयार रहा. मित्रांनो, अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात. धन्यवाद.